महाराष्ट्र के बदलापुर में 3 साल पहले हुई कांग्रेस की महिला पदाधिकारी नीरजा आंबेकर की मौत को लेकर बड़ा सनसनीखेज खुलासा हुआ है, जिससे अब तक प्राकृतिक मौत माना जा रहा था वह दरअसल एक सोची समझी हत्या थी। इस हत्या को अंजाम देने वाला कोई और नहीं बल्कि उसका पति रूपेश आंबेकर ही था। यह चौंकाने वाला खुलासा हाल ही में एक अन्य हमले के मामले में गिरफ्तार आरोपी ऋषिकेश चाड़के की पूछताछ के दौरान हुआ। पुलिस द्वारा पूछताछ में ऋषिकेश ने ऐसा राज उगला कि पुलिस भी हैरान रह गई। दरअसल चुनावी माहौल के दौरान बदलापुर में एक युवक पर जानलेवा हमला हुआ था। इस मामले में मुख्य आरोपी ऋषिकेश चाड़के को पुलिस ने गिरफ्तार किया था। पूछताछ के दौरान जब उससे अन्य अपराधों के बारे में पूछा गया तो उसने 3 साल पुराने नीरजा आंबेकर हत्याकांड का खुलासा कर दिया। ऋषिकेश ने बताया कि वर्ष 2022 में नीरजा आंबेकर की हत्या उसके पति रूपेश आंबेकर ने अपने 3 साथियों चेतन दुधाने, कुणाल चौधरी और ऋषिकेश चाड़के की मदद से की थी। हत्या को आत्महत्या दिखाने के लिए जहरीले सांप का इस्तेमाल किया गया था। आरोप है कि आरोपी पहले से ही एक बोरी में सांप को घर के किचन में छुपा कर लाए थे। पत्नी के पैर दबाने के बहाने नीरजा को हॉल में लिटाया गया। चेतन दुधाने जो सर्प मित्र है उसने सांप को बाहर निकाला और ऋषिकेश चाड़के को दिया। इसके बाद नीरजा के बाएं टखने के पास 3 बार सांप से डसवाकर उसकी हत्या कर दी गई। हत्या के बाद इस मामले को प्राकृतिक बताया गया और उस समय केवल एडीआर दर्ज की गई थी। अब 3 साल बाद सच्चाई सामने आई है। इस मामले में पुलिस ने रूपेश आंबेकर, चेतन दुधाने, कुणाल चौधरी और ऋषिकेश चाड़के चारों आरोपियों को गिरफ्तार कर लिया है। साथ ही नीरजा आंबेकर की मौत का झूठा प्रमाण पत्र जारी करने वाले डॉक्टरों की भी जांच की जाएगी। पुलिस के अनुसार कुलगांव बदलापुर सरकारी अस्पताल के डॉक्टरों से पूछताछ होने की संभावना है। बदलापूर पूर्व पोलीस स्टेशन एडीआर क्रमांक 53/2022 येथील जी मयत महिला होती नीरजा रुपेश आंबेकर यांचा मृत्यू झाल्याने या अनुषंगानं हा एडीआर दाखल होता। सदरचा एडीआर हा 2022 साली दाखल होता आणि त्यामध्ये एडीआरचा तपास केल्यानंतर त्याच्यामध्ये कोणाचाही संशय आक्षेप नसल्या कारणाने आणि वैद्यकीय अभिप्रायाच्या अनुषंगानं तो एडीआर समरी केलेला होता। परंतु काही दिवसापूर्वी आम्हाला या एडीआरच्या अनुषंगाने काही इतर माहिती मिळाली होती। त्या माहितीमध्ये सदरचा मृत्यू हा नैसर्गिक नसून तो एक हत्या असल्याच्या आम्हाला गोपनीय माहिती मिळाल्या होत्या। त्या अनुषंगाने आम्ही मागील 6 महिन्यापासून याच्यावर वर्कआउट करत होतो। याच्यामध्ये याच्यापूर्वी काढलेले जे सीडीआर आहेत त्या सीडीआरचा अनालिसिस आणि गोपनीय माहिती या अनुषंगाने त्याचा आमचा तपास चालू होता। या तपास हा पूर्णपणे गोपनीयरित्या चालू होता। यामध्ये 2 तारखेला 2 डिसेंबर 2025 रोजी एक यातील आरोपी जो आहे या आरोपीने एक 109 BNS प्रमाणे एक गुन्हा केलेला होता जो की हाफ मर्डरचा गुन्हा आहे। त्यामध्ये आम्ही त्या आरोपीला अटक केल्यानंतर ह्या घटनेच्या अनुषंगाने आम्ही त्यांना माहिती विचारली तर त्यांनी त्या घटनेची आम्हाला कबुली दिली। कबुली दिल्यानंतर आम्ही त्या पूर्ण आमच्याकडे जे असलेले पुरावे आणि या घटने हा आरोपी सांगत असलेल्या गोष्टी यांचं पूर्ण मॅचअप केल्यानंतर आम्ही एका निर्णयाप्रत आलो होतो की याच्यामध्ये निश्चितच त्या महिलेचा हा नैसर्गिक मृत्यू नसून तो मर्डर असल्याची आमची खात्री झाल्याने आम्ही सदरचा गुन्हा दाखल केलेला आहे। त्याच्यामध्ये आतापर्यंत आम्ही 3 आरोपींना अटक केलेला आहे आणि जो आम्हाला माहिती दिलेला आहे तो इतर गुन्ह्यामध्ये एक आरोपी अटक आहे। नाही, आधीचे जे पोस्टमॉर्टम रिपोर्ट झालेले होते त्या रिपोर्टचा आम्ही अजून अभ्यास चालू ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये त्यांचे जे तज्ञ आहेत त्या तज्ञांकडे त्या अनुषंगाने आम्ही क्युरी करणार आहोत आणि त्याच्यामध्ये जे दिलेलं रिझन आहे त्या रिझनच्या अनुषंगाने सुद्धा आमचा तपास चालू आहे। सर किती आरोपींची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का? याच्यातील काही आरोपींवर एक दरोड्याचा एक गुन्हा दाखल आहे, काही आरोपींच्या इतर गुन्हेगारी पार्श्वभूमी आहेत त्या अनुषंगाने सुद्धा आमचा अजून पुढील तपास चालू आहे। ह्याच्यामध्ये जे पुरावे आहेत त्या पुराव्याच्या अनुषंगाने निश्चितच आम्हाला हे चॅलेंज आहे, परंतु आम्ही त्या कन्क्लुजन पर्यंत पोहोचलेलो आहोत। त्यामध्ये आम्हाला भरीव पुरावा मिळालेला आहे। अजूनही त्याच्यामध्ये तपास करून एक कॉन्क्रीट तपास आमचा पूर्ण करून आम्ही मान्य न्यायालयासमोर या अनुषंगाने दोषारोपपत्र सादर करू। हो, त्या अनुषंगाने सुद्धा आमचा तपास चालू आहे। डॉक्टरांचं सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये त्यांना इन्क्वायरीला बोलवणार आहोत आणि त्यांच्याकडनं या अनुषंगाने माहिती घेणार आहोत। किती आरोपी अटक आहेत आणि किती अटक होणं बाकी आहे?
अद्यापर्यंत आपण 3 आरोपींना अटक केलेला आहे आणि यातील जो महत्वाचा दुसरा एक आरोपी जो आहे तो इतर गुन्ह्यामध्ये अटक आहे, त्याला आपण या गुन्ह्यामध्ये वर्ग करून घेणार आहोत. याच्यामध्ये इतरही कोणी अजून निष्पन्न होते का आरोपी म्हणून, तर त्या अनुषंगाने सुद्धा तपास चालू आहे. तपासाची दिशा ही चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि याच्यामध्ये निश्चितच आम्ही चांगल्या पद्धतीने यशस्वी होऊ. हे सगळे आरोपी बदलापूरचेच आहेत. हो, यातले सगळे आरोपी हे जे बदलापूरचेच आहेत. सर कुठून अटक केली यांना आपण? आपण यातील 2 आरोपी जे आहेत हे बदलापूर मधून अटक केलेली आहे आणि एक आरोपी जो आहे तो अलिबाग या ठिकाणी गेल्याची आम्हाला माहिती मिळाली होती. त्या अनुषंगाने आम्ही तिथं तपास पथक तयार हे करून पाठवून रात्रीतून त्यांना अटक केलेलं होतं. सर हेतू काय होता, उद्देश समोर आले का? या अनुषंगाने सुद्धा तपास चालू आहे. हेतू 1-2 दिवसातच आपल्याला लक्षात येऊन जाईल तपासादरम्यान.